ठिकाणी या कार्डचे पैसे घेण्यात येत आहेत, परंतु ह्या जो सर्व खर्च आहे हा जनतेसाठी मी स्वतः करणार आहे। की अजूनही बरेचसे असे असंघटित कामगार आहेत ज्यांची नोंदणी झाली नाही, अजूनही जगाला काही लोक नावं पाठवलेली आहे। पण मग लक्षात असं आलं की आता असंघटित कामगार बरेच आहेत ज्यांची नोंदणी होती, बऱ्याचशांना माहितीच नाही ती नोंदणी कुठे होते, कशी होते, काय होते ते। त्याच्यामुळे युवराज नोंदणी पुढाकार घेतला आणि ही जी शासनाने आता एक नवीन स्कीमच काढली की ई श्रम कार्ड द्यायचं त्यांना, म्हणजे त्यांचं युनिक आयडेंटिफिकेशन त्यांना मिळेल आणि सगळ्या स्कीमसाठी। मग नंतर जो ज्या कॅटेगरीचा म्हणजे एखादी घरगुती महिला आहे जी एखाद्या घरात काम करते, एखादी पुरुष आहे जो एखाद्या बिल्डरकडे काम करतो, त्याला बरेचसे बेनिफिट मिळत नाही। म्हणजे एखादा घरगुती काम करणारी महिला तिला जर काही झालं, आजारी पडली, काही तिचं बरं वाईट झालं तर घरमालक काय थोडंफार जेवढी मदत देईल, पण शासनाची काही मदत तिला मिळत नाही कारण तिची नोंदणीच कुठे नसते। एखाद्या बिल्डरकडे काम करणारा व्यक्ती असतो, बिल्डरने थोडंफार दिलं तर ठीक आहे, पण शासनाकडनं त्याला काही मिळत ते बेनिफिट मिळत नाही। म्हणून या कार्डचा अतिशय चांगला उपयोग तुम्हाला होणार। मी सरकारी जेवढे स्कीम आहे त्या स्कीमसाठी अतिशय चांगला उपयोग तुम्हाला होणार। म्हणजे परमेश्वर तुम्हाला काही होऊ नये, पण काही झालं तरी या स्कीमच्या माध्यमातून आमच्या भारताचा नागरिक, महाराष्ट्राचा नागरिक असा असं काहीतरी घडलं तेव्हा तिथे मोदक काहीतरी दिली गेली पाहिजे, ही सगळी नोंदणी करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे। याचा उपयोग
असंघटित कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. संघटित कामगार जे असतात त्यांच्या युनियन असतात, त्यांचं सगळं काही LIC पॉलिसी उतरवल्या गेल्या असतात, सगळे त्यांचे बेनिफिट त्यांना यांच्या युनियनच्या माध्यमातून मिळत असतात. परंतु असंघटित कामगारांची कुठलीही युनियन नसते, त्यांची कुठेही काही नोंदणी नसते. म्हणून ही एक संकल्पना आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला शासकीय बेनिफिट जे ते सगळे मिळतील. म्हणजे आता जसं तुम्हाला बऱ्याचशा स्कीम उद्या सांगितल्या, साधा आपली उज्ज्वला गॅसची योजना ज्याची नोंदणीच नसेल, त्यांचं काहीच नसतं, त्यांना कशी मिळणार ती योजना? ई श्रम कार्ड तुमची नोंदणी झाली की तुम्हाला ते देखील मिळाला, तुम्ही पात्र होणार आहे. हे शासकीय लोन आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र होणार आहे. शासकीय काही ट्रेनिंग असतात त्याच्यासाठी तुम्ही पात्र होणार आहे. मग ते ट्रेनिंग झाल्यानंतर ते ट्रेनिंगवर काही लोन जर मिळायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही पात्र होणार आहे. या सगळ्या स्कीमसाठी ही नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणून आज या प्रभागामध्ये ही नोंदणी आपले सर्वांचेच आवडते नगरसेवक किंवा भाऊनी सुरू केली. खरं तर अशा सगळ्या लहानात लहान स्कीमचाही जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला करून देणं याच्यामध्ये खूप चांगला त्यांचा हातखंड आहे. कुठली शासकीय योजना असो ती माझ्या वार्डामध्ये सामान्य नागरिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हे सगळ्यात आधी जर कोणी त्याच्यात हात टाकत असेल तर युवक भर होणार त्याच्यात हात टाकतात आणि ते स्कीम सुरू करतात आणि मग इतर नगरसेवकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळते. पण असं स्वतः करून थांबत नाही तर सगळ्या नगरसेवकांना मदतही करतात मध्ये की कशी करायला पाहिजे, कसं फॉर्म भरायला पाहिजे, कशी ते शासनाकडे पुढे पाठवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी ते इतरांनाही मदत करत असतात. म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की भुसावळ शहराचा जो शेवटचा नागरिक आहे त्याच्यापर्यंत या शासकीय स्कीम पोहोचवण्याचं काम आता युवा नेहमीच करत असतात. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच जागृत राहायचं आहे. कारण ही ई नोंदणी गेल्या काही महिन्यापासून सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. पण जसं जसं इलेक्शन येते ना तसं तसं बऱ्याचशा हवा पसरत जातात. वेगळे आता इलेक्शनच्या दृष्टीने कारण ही स्कीमच आता सुरू झाली म्हणजे इलेक्शनसाठी केलं तसं नाहीये. ई कार्डची नोंदणीच ही मुळात आता सुरुवात झालेली महिन्याभरापूर्वी आणि ती आपल्या भागामध्ये सर्वात आधी सुरू केली. परंतु जसं जसं इलेक्शन येतं सगळे नवीन नवीन फंडे तयार होत असतात. मग तुम्हाला एक जण सांगेल आम्ही तुमच्यासाठी हे करणार आहे ते करणार आहे. मग एकदा सांगितलं इलेक्शन संपलं की 5 वर्ष कशात काही नसतं. हे सगळं तुम्ही अनुभवलेलं असेल. अनुभवलं तुम्ही हे सगळं पण तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की 5 वर्ष आपल्या कामात पुढे येत असतं. म्हणजे मला सांगायला नेहमीच अभिमान वाटतो की माझ्यासोबत जे नगरसेवक आहे युवराज भाऊ असेल, राजूभाऊ नागकर आहे, रात्री सगळ्या परीक्षित आहे, सतीश आहे, राजू आवटे आहे किंवा इतरही नगरसेवक आहे आमचे. ते सगळे नगरसेवक असे की पूर्ण 5 वर्ष सत्तेत असो की नसो ते कायम नागरिकांच्या संपर्कात असतात आणि कायम त्यांच्यासाठी काम करत असतात. म्हणजे त्यांचं रेशन कार्ड असेल, कुठलं पोलीस स्टेशनचं काम असेल, कुठल्या शासकीय स्कीम मध्ये तहसील कचेरीचं काही काम असेल त्याच्यासाठी धावपळ करणारे नगरसेवक. खरं नगरसेवक म्हणजे काय असतं ते या लोकांच्याकडे पाहून शिकलं पाहिजे. त्याला फक्त निवडून आलं की फक्त मला काय मिळेल असं जर नगरसेवक असेल तो कधीच नगरसेवक म्हणजे नागरिकांची कामं करत नाही. म्हणजे निवडून आला की नागरिकांना विसरून जायचं आणि फक्त आपलं पाहायचं त्याला नगरसेवक म्हणत नाही. तर या सगळ्या स्कीम बनवलेल्या असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, आमदार, खासदार. आपल्याकडे काय होतं हे जे काही महत्वाचे नगरसेवक सुद्धा तर बाकी नगरसेवक पण लोकांच्या संपर्कात राहत नाही. म्हणजे ज्या गोष्टीशी खासदाराचा संबंध नाही तिथे पण त्यांना विचारतात अहो आमच्या वाहनामध्ये नाली झाली मी तुम्ही काय करताय. तिथे आमदाराला विचारतात. कारण ती कामं ज्याची असतील त्याला विचारायला पाहिजे. तुम्ही शिकलं पाहिजे. आपला अधिकार तुम्हाला समजला पाहिजे की मी कोणत्या गोष्टीसाठी मतदान करतोय. तुम्ही जेव्हा नगरपालिकेसाठी मतदान करता तेव्हा ते नगरपालिकेत संबंधित कामांचं असतं. शहरामध्ये जी काही कामं होत असतात ती सगळी बहुतांशी नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतात. त्याच्यामुळे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तीला आपण मतदान करतोय तो नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आपला कामा येणारा माणूस आहे. राज्य शासनाकडची काही कामं असतील तर ते आमदार म्हणून माझी जबाबदारी असते. केंद्र शासनाचे काही कामं असतील ते खासदार म्हणून आदरणीय लक्षात आहे की ज्या केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून त्या गोष्टी मिळवून देऊ शकतात नागरिकांना. ज्या केंद्राच्या स्कीम असतात किंवा राज्याच्या स्कीम असतात त्या नागरिकांपर्यंत आणणं एक राज्य शासन आणि केंद्र शासनाचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं. पण एखादी शासकीय स्कीम आम्ही फक्त भुसावळसाठी आणू शकतो का
तसं नसतं. एखादी स्कीम जी असते ती पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होते किंवा केंद्राची एखादी स्कीम असते ती पूर्ण देशासाठी लागू होते. ठीक आहे, अशी पर्टिक्युलर तुम्ही म्हणतो की भुसावळसाठी काही केंद्रात अशी स्कीम मंजूर करून द्या, तर तसं होत नसतं. ती जर स्कीम मंजूर झाली तर ती अख्ख्या देशासाठी केंद्रातून मंजूर होईल. आणि एखादी स्कीम महाराष्ट्र शासनाने जर मंजूर केली तर ती फक्त भुसावळसाठी होत नसते, ती अख्ख्या महाराष्ट्रासाठी मंजूर होत असते. म्हणून आम्ही काही जे काही राज्य शासनाकडे काम करतो ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी आम्हाला ते बघावं लागतं. आणि आता मी त्यांना केंद्रासाठी, याचा अर्थ असा नाही की आपले लोकल प्रॉब्लेम आम्ही तिथे पोहोचवत नाही. लोकल प्रॉब्लेमही आम्ही तिथे निश्चित पोहोचवले पाहिजे की त्याच्याकडे शासनाचं आम्ही लक्ष वेधलं पाहिजे. कारण तिथल्या लोकल कामासाठी त्याच्याच बॉडीज दिलेल्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद असते, पंचायत समिती असते, ग्रामपंचायत असते आणि नगरपालिकेमध्ये नगरपालिका असते, जी हे सगळ्या कामं सांभाळत असते. आमचं काम आहे यांना फंड आणून देणं. तर फंडाच्या माध्यमातून त्या संस्थेने खाली कामं केली पाहिजे. आणि ते नगरसेवक, जो नगरसेवक आपल्या भागात सक्षम असतो तो आपल्या भागामध्ये त्या फंडामध्ये माझ्या वार्डासाठी काय मिळेल तो नगरसेवक हे त्याचं काम असतं. त्याच्यामध्ये आपले विभाग सगळ्यात एक्सपर्ट आहे की आपल्या वार्डामध्ये सगळ्यात जास्त काम काय होतील ते सगळ्यात जास्त फंड खेचून आणणं. म्हणजे आता आम्ही या वार्डामध्ये जेव्हा फिरतो अख्ख्या भुसावळमध्ये शिव्या खाव्या लागतात, रस्त्याने पाणी येत नाही, हे सगळ्या भुसावळमध्ये शिव्या खाव्या लागतात. पण जेव्हा युवराज भाऊंच्या वार्डामध्ये फिरा, सतीश भाऊंच्या वार्डात फिरा, राजू नागकर, राजू भाऊ आवटे यांच्या वार्डात फिरा, सगळं चकाचक आहे इथे. आणि सगळ्या गल्ली कॉम्पिटिकरण पेवर ब्लॉक आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. म्हणजे नगरसेवक म्हणून मी त्यांना स्पेशल दिलंय का काही नाही. हे त्यांनी त्यांचं स्किल वापरून, त्यांचं नगरसेवकचं स्किल वापरून त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये मिळवलेलं आहे. असं सगळ्या नगरसेवकांनी करायला पाहिजे. तिथे काही कमी नाही फंडाची, पण त्या नगरसेवकांनी आपल्या वार्डामध्ये हे सगळं मिळवलं पाहिजे. आणि म्हणून मला कायमच माझ्या सगळ्या मित्रांचा अभिमान आहे. माझी सगळं मित्रमंडळ परिवार जो आहे तो भुसावळच्या नागरिकांसाठी, शेवटचा जो नागरिक आहे त्याच्यासाठी सगळ्या योजना आणण्यामध्ये नेहमीच मला मदत करत असतात. त्या योजना शासनाच्या ज्या असतील, केंद्राच्या असतील किंवा राज्य शासनाच्या, त्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मंडळी जी अथक परिश्रम होते त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल युवराज भाऊंना विशेष अभिनंदन देतो. आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. आणि ही योजना काही आजच संपणारे अशातलं नाही आहे, याची सुरुवात आता झालेली आहे. आणि हे पुढच्या 2-3 महिन्यापर्यंत हे अभियान संपूर्ण देशभरामध्ये राबवलं जात आहे. मी खास करून युवराज भाऊचंही अभिनंदन करेल, त्याचबरोबरने आमचे जेवढेही नगरसेवक आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल की ह्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं होताना दिसतोय. आणि खरोखर याचा लाभ आपल्याला भविष्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर मी सांगेल की आयुष्यमान भारत ही योजना आहे की याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना माहित असेल, पण तरी सुद्धा मी इथे सांगते की तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5 लाखापर्यंतची सरकार मदत करणार आहे. आता त्याच्यामध्ये बरेचशा लोकांची नावं आलेले आहे, काही लोक याच्यामधनं सुटून गेलेले आहे. पण आता हे कार्ड तुमचं झाल्यानंतर दिवाळीनंतर तुमचं नाव ऑटोमॅटिक त्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुद्धा ऍड होणार आहे. म्हणजे जर दवाखान्याचा खर्च ह्या कार्डच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये 5 लाखापर्यंतची मदत तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर हे कार्ड तयार झाल्यानंतर तुमचा विमा सुद्धा ह्या कार्डच्या माध्यमातून तो केंद्र त्याचा पैसा भरणार आहे. आणि 2 लाखापर्यंतची तुम्हाला विमाची सुरक्षा या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. मला आता मीनाताईंनी सांगितलं की ताई सकाळपासून 7-8 वाजेपासून सगळे लोक इथे जमलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेल की याचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे. आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे प्रयत्न करतीलच की याच्यापासून कोणीही वंचित राहायला नको. म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा या योजनेसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपण बघितलं असेल की भुसावळ शहरामध्ये लसीकरणाचाही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला गेला. आणि अजून सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की या लसीकरणापासून पण कोणी वंचित राहायला नको. कारण की या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लसीकरण करणं हे फार महत्वाचं झालेलं आहे. आणि जेही कोणी लोक अजून ज्यांनी घेतली नसेल, कारण की बऱ्याचशा अफवा सुद्धा या संदर्भामध्ये आल्या, पण आपण स्वतःच्या रक्षणासाठी ही कोरोनाची वॅक्सिन घेणं, 2 डोस घेणं हे फार महत्वाचं आहे.
ज्यांचं राहिलेलं असेल त्यांनी आपल्या जवळचे जे हॉस्पिटल आहे, मला असं वाटतं हे सुद्धा सेंटर आहे तुमच्या भागातलं, तर आपण ते दोघं डोस घ्या, कारण की त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आणि ह्या कार्डचा उपयोग नक्कीच आपल्याला भविष्यात खूप चांगल्या पद्धतीचा होणार आहे. एवढंच मी ह्या प्रसंगी सांगते आणि आपल्या संपूर्ण टीमला मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्या माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या लोकांकडनं ही अपेक्षा करते की ह्या कार्डचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये होईल आणि आपणही ज्या काही योजना आहेत त्याचा खरोखर उपयोग हा चांगल्या कामासाठी आपण करा, कारण की बऱ्याचशा योजना आम्ही बघतो की लोक पैसे घेऊन घेतात, पण ज्या कामासाठी तुम्हाला पैसे दिलेले असतात त्याचा उपयोग त्याच्यासाठी होत नाही. सरकारचा याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की जो कामगार आहे किंवा जो काही छोटा व्यवसाय करत असेल, कोणी जसे इथे संजू भाऊंनी सांगितलं, कोणी पार्लरचं काम करतं, कोणी बांधकाम मधलं मजुरी आहे, कोणी सुतार आहे, जे काही तुमचे व्यवसाय आहे ते व्यवसायामध्ये अजून तुम्हाला कशी प्रगती करता येईल, अजून तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे कसं घेऊन जाता येईल, त्याच्यासाठी ह्या सगळ्या योजना आहेत. तर त्या निधीचा किंवा त्या योजनेचा लाभ त्याच्यासाठीच आपण करावा, कारण की जेणेकरून आपण स्वतःचं एक वर्चस्व किंवा आपण स्वतः त्या कामामध्ये पुढे स्वतः जाऊ शकतात आणि आपल्या माध्यमातून सुद्धा 2 लोक आपल्याकडे काम करू शकतात. हा एक उद्देश सरकारचा आहे, म्हणून त्या उद्देशाने आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच आपल्याला विनंती करते. एवढं बोलून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवात झालेली आहे, प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे, काय सांगाल? आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या देशाचा जो कणा आहे, जो कामगार आहे, त्या कामगाराच्या दृष्टिकोनातनं ही ई श्रम कार्ड नोंदणी अभियान राबवण्याच्या संदर्भातलं अभियान घेतलेलं आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील आणि या परिसरातील नागरिकांना या ई श्रम कार्डाचा लाभ व्हावा म्हणून आज रोजी हे मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हा महामहोत्सव सुरू केलेला आहे. अनेक ठिकाणी या कार्डचे पैसे घेण्यात येत आहेत, परंतु ह्या जो सर्व खर्च आहे हा जनतेसाठी मी स्वतः करणार आहे. त्यासाठी जोही लागणारा खर्च आहे तो मी करणार आहे. त्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचं मूल्य या कार्डासाठी द्यायचं नाही आहे, विनामूल्य देण्यात येणार आहे. यासाठी अनेक असंघटित कामगारांचा यात लाभ होणार आहे. कारण आपण बघतो की असंघटित कामगार ज्याची कुठे नोंद नसते त्या कामगार आहे, तर अशा असंघटित कामगारांची नोंदणी करून शासनाकडनं ज्या ज्या स्कीम्स आहेत, शासनाकडनं ज्या ज्या योजना आहेत त्यांचा थेट लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये व्हावा म्हणून आपण आधार कार्ड, मोबाईल आणि त्यांचं बँक अकाउंट असं घेऊन त्यांची नोंदणी करत आहोत. भविष्यामध्ये या नागरिकांना विमा सह शासकीय अनुदानचा लाभ यातनं होणार आहे. मी सर्व जनतेला विनंती करेन की आपण जर कामगार असाल तर आपण आपली नोंदणी निश्चितपणे करावी ही विनंती.
प्यारा रे तूच माझा यारा तुझ्यावरचे वार दोस्ता केलीन मी अरे हिम्मत कोणाची वार करण्याची धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही तुझी माझी माझी तुझी तुझी माझी माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही तुटेल का रे हात दोस्ती नेता है तू लोक नेता है तू नीलेश लंके सबका नेता है तू नेता है तू लोक नेता है तू नीलेश लंके सबका नेता है तू दुनिया साथ दे अपनों को हाथ दे ताकत तू अपनी दुनिया को दिखा दे आया रे आया शेर अपना आया नीलेश लंके नेता अपना आया नेता है तू लोक नेता है तू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.